हे पांदन रस्ते होते, माजी आमदार आमचे देवेंद्र भाऊ यांनी ते सँक्शन केले म्हणते आणि आता चंदू भाऊच्या कारकिर्दीत हे करून राहिले, तर त्याच्या त्या भोकावर आली। आज 20 वर्षापासून आम्ही तिथून रस्ता जाणं येणं करतो। आज तो विजयरावजीचा फोन पांदनचा रस्ता घेतला तर तो थांबलाय काम आमचं। अरे ज्याचे खरोखर चुकत असेल त्यांच्यावर एफआयआर करा। मोठी शोकांतिक आहे का माझी आमदाराचे पीए कुठायचं देवेंद्र भाऊचे आमच्या डोळ्यासमोर आम झोली फैला के हमको मत दो आणि हमने दिए। बरं 8 दिवसात पावसाळा लागणार आहे आणि हे काम बंद आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकते, काय प्रतिक्रिया आहे? खूप मोठी शोकांतिक आहे। आजी आमदार माजी आमदाराचं एकामेकाच्या काय करते बोसरीचे हेच काम आता ज्या शेतकऱ्याची बैलबंडी चालत नव्हती त्या ठिकाणून आज कार जात आहे आणि म्हणूनच शेतकऱ्याची मागणी सातत्यानं पांदन रस्त्याची होऊ लागलेली आहे आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देऊन मोठे हजारो किलोमीटरचे रस्ते आपल्या मतदारसंघात मंजूर केले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्यातरी पदाधिकाऱ्यांनी एक लेटर हेडवर तक्रार केली की निकृष्ट दर्जाचे कामं होत आहे वगैरे वगैरे। माझं असं म्हणणं आहे की हे कामं जे आहे हे गेल्या 5 वर्षापासून सुरू आहे। मग 5 वर्ष तुम्ही देवेंद्र भोयर आमदार असताना झोपीत होते, परंतु आज स्थित्यांतर झालं, दुसरे आमदार झाले म्हणून तुम्ही राजकीय हेतून प्रेरित होऊन एखाद्याची तक्रार केली। सर्व अत्याधुनिक सुविधेसह सुसज्ज असलेल्या डॉक्टर घोरपडे यांच्या दातांच्या दवाखान्याला आताच भेट द्या। आमच्याकडे सर्व सुविधा उपलब्ध। आता वरुडमध्ये प्रथमच रात्रीची चिंता संपली। आमच्या रुग्णालयात रात्री 10 ते सकाळी 9 पर्यंत आपत्कालीन सेवाही सुरू। आमचा पत्ता LIC ऑफिस रोड, पावडे हॉस्पिटल जवळ, वरुड। एखादं काम वाईट होऊ शकते, बेकार होऊ शकते, या मताशी मी सहमत आहे, पण सरसकट मोर्शी मतदारसंघामधले कामं बेकार आहे, आमदार पार्टनर आहे असं वगैरे लोकप्रतिनिधीवर आरोप करणे हे चुकीचं आहे। पांदन रस्त्यांचे काम थांबल्याने वरुड तालुक्यातील शेतकरी आक्रमक। शेतकऱ्यांची तहसील कार्यालयात घोषणाबाजी। पांदन रस्त्यांचे काम त्वरित सुरू करा, तहसीलदारांना निवेदन। सध्या वरुड मोर्शी मतदारसंघात पांदन रस्त्यांवरून राजकीय वातावरण तापले असून आरोप प्रत्यारोप सुरू आहे। मागील काही दिवसांत अनेक पांदन रस्त्यांचे काम उत्कृष्ट दर्जाचे झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते, तर शेतात ये जा करण्यासाठी व शेतमाल आणण्यासाठी शेतकऱ्यांना हे पांदन रस्ते सोयीचे झाल्याने उत्पन्नामध्ये भर पडताना दिसून येत असताना अनेक शेतकऱ्यांची पांदन रस्ते तयार करण्याची मागणी होऊ लागल्यानंतर पांदन रस्ते करण्यास सुरुवात झाली। मात्र आता काही तक्रारीनंतर पांदन रस्त्यांचे काम बंद पडले आहेत। मात्र या पांदन रस्त्यांचे काम थांबल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असून सध्या शेतकरी आक्रमक झाले आहेत। आता या पांदन रस्त्यांचे तात्काळ काम सुरू करावे अशी मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे निवेदनामार्फत केली आहे। तर पांदन रस्ते पावसाळ्यापूर्वी तयार झाले नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू अशी प्रतिक्रियाही शेतकऱ्यांनी दिली आहे। एक आहे की शासनाचे निर्गमित जे GR आहे त्यानुसार शासनाने प्रशासनाला तशा कडक निर्देश द्यावे आणि ते जे शेत पांदन रस्ते आहे, शिवपांदन रस्ते, ते संपूर्ण तहसीलदाराच्या अधिकारात येऊन असून ते त्यांनी मोकळे करून द्यावे। पण तहसीलदार तसे करत नसून उलट त्याचा फायदा घेऊन उलट अहवाल देत आहे किंवा शिवबांध करत आहे। तालुक्यामध्ये ओळवाडा आहे, तुम्ही समजले नाही काय? त्याचे कामं केले का, यायचे कामं करू नका, यायचे कामं केले का त्याचे कामं करू नका, म्हणजे आम्ही कष्टकार कुठं जाऊ? राजकारणी लोकांचा तर याचा डाव आहे, अधिकाराचं काम आहे ना भाऊ, तो कामच कुठं करते ते नाही राजकारणी लोकांचा तर याच्यात काही वेगळा हेतू आहे। पण प्रशासनाचं सुद्धा जे काही कर्तव्य आहे ते त्यांनी व्यवस्थित पार पाडून भेदभाव न करून, आणि प्रशासनाचं काम राजकारण करण्याचं नाही आहे। ते इथं जे बसलेले आहे ते आपली जनतेची सेवा करण्यासाठी बसलेले आहे, हे आपले मालक बनून राहिले आणि जनतेला भरडून राहिले। प्रशासनाचं कर्तव्य हे आहे की प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून द्यावे, हे तसे न करता यांचा सरळ व्यवसाय चालू आहे इथे। आमचे पांदर रस्ते तर करा, किती मोठी शोकांतिक आहे का माझी आमदाराचे पीए कुठायचं देवेंद्र भाऊचे आमच्या डोळ्यासमोर आम झोली फैला के हमको मत दो आणि हमने दिए। बरं 8 दिवसात पावसाळा लागणार आहे आणि हे काम बंद आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होऊ शकते, काय प्रतिक्रिया आहे?
खूप मोठी शोकांतिका आहे. आजी आमदार माजी आमदाराचं एकामेकाच्या गांडीत काळ्या करते बसुचे हेच कामं चालू आहे. तेच आणि कष्टकार वाया जाते. किती किती मोठी शोकांतिका आहे. हे बा आज याच्या अगोदर मी पाईपलाईन थांबवली आहे. नेमकं प्रकरण काय आहे, कशासाठी या पांढर रस्त्यांचं काम थांबलेलं आहे आणि यामुळं मतदारसंघात जो चर्चेचा विषय ठरलेला आहे, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होणार आहे, काय सविस्तर माहिती आहे? या बाबतीत मी या ठिकाणी आज वरुड तालुक्यातले संपूर्ण शेतकरी तहसीलदार यांना भेटण्याकरता आले होते की सप्लायर जे आहे म्हणजे पुरवठादार यांनी कामं बंद केलेले आहे. त्याच्यामध्ये माझं नावसुद्धा होतं. माझ्या गावचे आता माननीय उपसभापती आहे, आमचे माजी सरपंच आहे, हे लोक इथं तक्रार घेऊन आले की काम बंद केलेलं आहे म्हणून. त्याच्या अनुषंगानं तहसीलदार साहेबांचा मला फोन आला की तुम्ही ताबडतोब इकडे या. तर मी जवळपास होतो, तर मी इथे पोहोचलो आणि त्यांनी मला बोलावलं आणि विचारलं अडचण काय आहे. तर याच्यामध्ये अडचण अशी आहे की मध्यंतरीच्या काळामध्ये गेल्या 5 वर्षापासून वरुड मोर्शी मतदारसंघामध्ये पांधन रस्त्याचे कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्याचा लाभसुद्धा शेतकऱ्यांना अतिशय चांगल्या पद्धतीने मिळत आहे. ज्या शेतकऱ्याची बैलबंडी चालत नव्हती त्या ठिकाणून आज कार जात आहे आणि म्हणूनच शेतकऱ्याची मागणी सातत्यानं पांधन रस्त्याची होऊ लागलेली आहे आणि लोकप्रतिनिधींनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद देऊन मोठे हजारो किलोमीटरचे रस्ते आपल्या मतदारसंघात मंजूर केले आहे. आणि आता काय झालं, इतक्या 4-8 दिवसामध्ये एक राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोण्यातरी पदाधिकाऱ्यांनी एक लेटर हेडवर तक्रार केली की निकृष्ट दर्जाचे कामं होत आहे वगैरे वगैरे. माझं असं म्हणणं आहे की हे कामं जे आहे हे गेल्या 5 वर्षापासून सुरू आहे. मग 5 वर्ष तुम्ही देवेंद्र भोयर आमदार असताना झोपीत होते, परंतु आज स्थित्यांतर झालं, दुसरे आमदार आले म्हणून तुम्ही राजकीय हेतून प्रेरित होऊन एखाद्याची तक्रार केली. मी समजू शकतो एखाद्याचं विजय श्रीरावचं जर काम बेकार असेल, कारण तो आम्ही पहिली गोष्ट म्हणजे एक लक्षात घ्या, ठेकेदार आणि पुरवठादारमधला फरक समजून घेतला पाहिजे. आम्ही याचं B1 आमचं ॲग्रीमेंट नाही, आम्ही केवळ पुरवठादार आहे. आम्हाला त्या ठिकाणी मटेरियल टाकायचं आहे, साहित्य मुरूम आणि गिट्टी ATMM एवढंच टाकायचं आहे. त्याचं काम करून घेण्याची सर्वस्वी जबाबदारी ही तिथल्या रोजगार सेवकाची आणि संबंधित यंत्रणेची आहे. तुम्हाला जेवढा मुरूम त्या साईडवर पाहिजे, जेवढी खडी तुम्हाला पाहिजे तेवढी आम्ही सप्लाय करणार. आमचं टँकर आमचं रोलर राहील, आमचा विषय संपला. परंतु एखाद्याच्या नावानं एखाद्याचा व्यक्तिगत द्वेष म्हणून किंवा एखादा त्याच्या मागचा उद्देश वेगळा असू शकते. लेटर हेडवर तक्रार केल्यामुळं काय झालं की मतदारसंघामधले संपूर्ण पुरवठादार हे माननीय आमदार चंदूभाऊकडे गेले. चंदूभाऊनी हा अतिशय शेतकऱ्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे हा, कारण की आज पावसाळा लागणार आहे, अशा परिस्थितीत आम्ही कामे बंद केलेली आहे. त्याच्यामुळं शेतकऱ्याची ओरड होऊ लागलेली आहे. त्याच्यामुळं माझी आमदाराचा तो कार्यकर्ता असल्यामुळं त्यांनासुद्धा शेतकऱ्यांनी संपर्क केला की असे समाज उपयोगी कामं करण्याकरता लोकप्रतिनिधी किंवा संबंधित पद असते, विघातक कामं करायसाठी पद नसते. कोणत्याही पक्षाचा पदाधिकारी असू द्या, हे समाजाच्या उपयोगी काय आहे हे पाहिलं पाहिजे आणि नंतर तक्रार केली पाहिजे. उगीचच कोणत्याही डिपार्टमेंटची तक्रार करणे, वारंवार तक्रारी करणे आणि त्याचा परिणाम आज असा झाला की संपूर्ण मतदारसंघामध्ये याचा स्फोट झालेला आहे. कारण हे लोक जे आले हे खुशीनं या ठिकाणी आलेले नाही, यांचा सप्लाय आम्ही बंद केलेला आहे, आम्ही पुरवठा साहित्याचा बंद केलेला आहे, काही ठिकाणी आमचे अपूर्ण कामं पडलेले आहे आणि म्हणून हे लोक या ठिकाणी आले आणि तहसीलदारांना विनंती केली यांनी की आमचे रस्ते पूर्ववत सुरू करा. मग मला विचारली तुमची अडचण काय, तर आमच्या ज्या काही अडचणी होत्या, यंत्रणेकडून आम्हाला जे सहकार्य मिळत नाही, रोजगार सेवकाकडून सहकार्य मिळत नाही, त्याच्यामुळं आम्ही कामं बंद केलेले आहे. आज आम्हाला सगळ्यांना बोलावून घेतलं तहसीलदार साहेबांना आणि सांगितलं की तुमची यंत्रणा पूर्ववत सुरू करा आणि पावसाळ्याच्या आधी कामं सुरू करा. माझी तक्रारदाराला सुद्धा विनंती आहे, एखादा व्यक्तिगत काम करत असताना एखादं काम वाईट होऊ शकते, बेकार होऊ शकते, या मताशी मी सहमत आहे. पण सरसकट मोर्शी मतदारसंघामधले कामं बेकार आहे, आमदार पार्टनर आहे असं वगैरे लोकप्रतिनिधीवर आरोप करणे हे चुकीचं आहे. मला एक म्हणायचं आहे की हे जे काम आहे हे मान्य माजी आमदार देवेंद्र भोयरच्या कार्यकाळातले आहे. काही कामं यांनी मंजूर करून आणलेले दोन्ही आमदाराचे कामं आहे आणि देवेंद्र भोयर आमदार असताना हे कामं सतत 5 वर्ष व्यवस्थित चालले. मग आज चंदूभाऊ आमदार झाल्याबरोबर तुम्हाला असं काय वाटलं की तुम्ही घड्याळ्याच्या लेटर पॅडवर तक्रार केली आणि मतदारसंघाचा विकास होऊ नये, कामं होऊ नये? तुमची दुश्मनी जे काय असेल, एखाद्या माझ्यासोबत असेल, एखाद्या व्यक्तिगत कोणासोबत असेल, तुम्ही काढायला हरकत नाही.
त्याची तक्रार करा, परंतु सरसकट सर्वांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हे मला संयुक्तिक वाटत नाही. मी तुम्हाला आता तुमच्या माहितीसाठी एक व्हिडिओ दाखवतो की या मतदारसंघामध्ये मी आज अनेक शेतकऱ्याशी अनेक लोकांचे फोन येत आहे. एक व्हिडिओ दाखवतो की हा व्हिडिओ पहा. हा पांदन रस्ता आहे. हा सिमेंट रोडपेक्षाही चांगला, म्हणजे हेमा मालिनीच्या गालापेक्षाही चोपडा हा रस्ता आहे. याच्याहून तुम्ही कार घेऊन जा, लहान मुलाची बाईक घेऊन जा, कोणतंही तुम्ही नेऊ शकता. शेतापर्यंत आता सगळ्या शेतकऱ्याच्या कारा जात आहे. शेतकरी समाधानी असताना तुम्ही एखाद्या माणसाने उठणं आणि पूर्ण मतदारसंघ बंद पाडणं आणि एखाद्या लोकप्रतिनिधीवर आरोप करणं हे मला वाटतं समाज हिताचं काम नाही. पक्षानं सुद्धा त्याचा विचार केला पाहिजे आणि अशा समाज विघातक काम करणाऱ्या लोकांचं पदसुद्धा पक्षानं काढलं पाहिजे, अशी मी मागणी यानंतर करणार आहे. या राजकीय हेतुपोटी जे हे तक्रार करणं सुरू आहे, तर या राजकारणापायी शेतकऱ्यांचं किती मोठं नुकसान होतं? शेतकऱ्याचं पण नुकसान आहे आणि आमचं पण नुकसान आहे. मी तर जास्त रस्ते केले नाही, 5-7 पांदन रस्ते केले फक्त, परंतु गेल्या 2-2 वर्ष याचे रस्त्याचे पैसे निघत नाही. अशाही परिस्थितीमध्ये ज्या कॉन्ट्रॅक्टदाराकडे आपली JCP आहे, ट्रॅक्टर आहे, मशीन आहे, याच्यावर जे काही लोक अवलंबून असतात. आता हे सरपंच आहे माझी, यांचा ट्रॅक्टर गेल्या 4 महिन्यापासून अनेक पुरवठादाराकडे चालते. त्याची रोजीरोटी त्याच्याच भरोश्यावर आहे. त्याच्याकडे शेती नाही, त्याचं ट्रॅक्टर त्याच्यावर चालते. अनेक मजुराची मजुरी याच्या भरोश्यावर आहे. अनेक लोक जी उपजीविका ह्या पांदन रस्त्याच्या भरोश्यावर सुरू आहे आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा प्रत्यक्षात होऊन राहिलेला आहे. तुम्ही जाऊन पाहू शकता कोणत्याही रस्त्यावर. एखादा मी अपवाद म्हणतो, त्यांचं म्हणणं आहे की खोटं आहे, मी त्यांच्या मताशी सहमत आहे, मी येतो. एखादा रस्ता झाला नसेल, त्या ठिकाणचं बिल काढलं असेल, त्याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करा, त्याच्यावर FIR करा. परंतु सरसकट सगळ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करून आमची प्रतिमा समाजासमोर मलिन करणे हे मला योग्य वाटत नाही. आणि कुठल्याही शहाण्या पुढाऱ्यांनी असं लेटर याचा उपयोग शेतकऱ्याच्या कमीत कमी शेतकऱ्याला त्रास होईल असं कृत्य कोणी करू नये. अन्यथा पुढच्या काळामध्ये हे शेतकऱ्याचा रोष तुम्ही आज इथे या ठिकाणी पाहिला. जेव्हा मी येत होतो, शेतकरी जोरजोराने हे ओरडून राहिले, आक्रोश करून राहिले. हे तुमचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही पुढच्या काळामध्ये. नमस्कार, तुम्ही पाहतात अमरावती टुडे न्यूज. अशाच प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा.